अन्नासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडल के प्रबंध निदेशक मंगेश मोहिते द्वारा बिना किसी चर्चा के अचानक 61 कर्मचारियों को बर्खास्त करने के बाद अध्यक्ष नरेंद्र पाटिल आक्रामक हो गए हैं। प्रबंध निदेशक द्वारा अचानक लिए गए इस फैसले से महाराष्ट्र के 90,000 लाभार्थियों को समय पर ब्याज वापसी और उचित मदद नहीं मिलने से नरेंद्र पाटिल आक्रामक हो गए हैं। जहां सरकार मराठा समुदाय को न्याय देने को लेकर सकारात्मक है, वहीं नरेंद्र पाटिल ने प्रबंध निदेशक के तबादले की मांग की है ताकि यह पता लगाया जा सके कि प्रबंध निदेशक किसके आदेश पर सरकार को संकट में लाने का काम कर रहे हैं। 90,000 महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झालेले आहेत। वेळेवरती व्याज परतावा त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MD मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक 61 कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत। या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आज आचारसंहितेच्यामुळे 50 ते 60 कोटीचा व्याज परतावा थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी 61 कमी केले तर सदर लाभार्थ्यांना जो व्याज परतावा आहे तो अजून 2 ते 3 महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून MDनी केलेल्या कृत्याला ताबडतोब त्या ठिकाणी थांबवण्यात यावं। जर MDंना त्यांची बदली करून घ्यायची असेल किंवा राज्य सरकारला जर इतका चांगला कार्यक्षम MD असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी, परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।